आत्ता आपण जे उभे आहोत ते काँग्रेस भवनातून स्फूर्ती घेणाऱ्या ठिकाणापाशी आपण उभे आहोत। हा जो पुतळा आपण बघतोय हा पुतळा हा आदरणीय हुतात्मा दाभाडेंचा आहे। तुम्ही जर ही पाटी पाहत असाल तर ह्या पाटीवरती पहा काय लिहिलंय। 1942च्या चले जाव आंदोलनामध्ये हुतात्मा झालेले पहिले हुतात्मा नारायण विश्वनाथ दाभाडे 9 ऑगस्ट 1942 रोजी त्यांनी या देशासाठी हौतात्म्य पत्करलं। खरं म्हणजे हा 16 वर्षांचा तरुण आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर खरं म्हणजे तो महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकणारा विद्यार्थी। चले जाव आंदोलनामध्ये हा विद्यार्थी सहभागी झाला आणि कार्यकर्त्यांसह काँग्रेस भवन पुणे इथे तो तिरंगा ध्वज फडकवित होता। हा तिरंगा ध्वज फडकवण्यात आलेला असताना पोलिसांनी सगळ्या आंदोलकांना घरी जाण्याचं आवाहन केलं। इथून डिस्पर्स व्हायचं आवाहन केलं, इथून तुम्ही निघून जा असं सांगितलं, परंतु भारतीय लोक आता इंग्रजांचं ऐकायला तयार नव्हते। एकच नारा ज्याच्या त्यांच्या तोंडी होता तो म्हणजे चले जाव चले जाव। गांधीजींनी आदेश दिला होता आपल्याला जिंकू किंवा मरू, स्वातंत्र्य आता दृष्टिक्षेपात आलेलं होतं। अशा वेळेला माघार घेणं म्हणजे आपला पराभव आहे हे आपल्या भारतीय लोकांच्या लक्षात आलेलं होतं। दाभाडेंनी काय केलं? दाभाडेंनी त्याला नकार दिला आणि तो तिरंगा लहरत लहरत स्वतःच्या छातीशी घट्ट त्यांनी धरलेला होता। पोलिसांनी आंदोलकांवरती गोळ्या झाडल्या आणि या गोळीबारामध्ये नारायणराव यांस गोळी लागली आणि त्यांनी आपल्या देशासाठी हौतात्म्य पत्करलं।